तर मला मुख्यमंत्री करा अशी मागणी शिंदेंनी अमित शहांकडे केल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय। शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरून राऊतांनी हा दावा केला आहे। सीएम होण्यासाठी शिंदेंनी पक्ष विलीन करण्याची तयारी दर्शवली असा दावाही राऊतांनी केलाय। उपमुख्यमंत्री शिंदेंनी गुरुवारी केलेल्या दिल्ली दौऱ्यावरून संजय राऊतांनी खळबळजनक दावे केलेत। दिल्ली दौऱ्यात शिंदेंनी शहांकडे मला मुख्यमंत्री करा अशी मागणी केल्याचा दावा राऊतांनी केलाय। स्वतः मुख्यमंत्री होण्यासाठी शिंदेंनी निवडणुकीनंतर सुद्धा आणि आताही पक्ष भाजपात विलीन करण्याची तयारी दर्शवल्याचा हा मोठा दावा राऊतांनी केलाय। राऊतांनी केलेल्या दाव्यांवर शिंदेंच्या शिवसेनेकडून सुद्धा जशास तसं उत्तर देण्यात आलंय। राऊत अंतर्ज्ञानी असल्याचं म्हणत उदय सामंतांनी त्यांना टोला लगावलाय। अमित शाह म्हटले की अब मुख्यमंत्री तो बीजेपी का ही होगा। त्याच्यावर त्यांनी सांगितलं की मी माझ्या गटासह पूर्णपणे भारतीय जनता पक्षामध्ये विलीन व्हायला तयार आहे। मी विलीन व्हायला तयार आहे, पण मला मुख्यमंत्री करा, हे त्यांचं जे भूमिका आहे ही त्यांनी वारंवार याआधी सुद्धा सांगितलेली आहे। आणि काल पुन्हा एकदा ते इतके डेस्परेट आहेत की मी माझा जो काही गट आहे तुम्ही स्थापन केलेला हा तुमच्याकडे मी विलीन करतो, पण मला मुख्यमंत्री करा। इतका डेस्परेट राज्यकर्ता किंवा मंत्री मी महाराष्ट्राच्या राजकारणात याआधी पाहिला नव्हता। माननीय संजय राऊत साहेब हे अंतर्ज्ञानी आहेत आज मला कळलं, आणि जे बाकीच्या कोणाला कळत नाही ते त्यांना कळतं अशा पद्धतीनं त्यांनी आजचं हे स्टेटमेंट केलेलं आहे। मी सकाळी देखील सांगितले की माननीय एकनाथ शिंदे साहेब अमित शहा साहेबांना जर भेटले असतील तर यांच्या पोटात दुखण्याचं काहीच कारण नाही। त्यांच्या पोटदुखीवरचा उपाय आपला दवाखाना माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी काढलेला आहे हे देखील मी सकाळी सांगितलं। पण एक महत्वाची गोष्ट आहे की एखादा फेक नरेटिव्ह सेट कसा करायचा हे या सगळ्या मंडळींना अचूक कळलेलं आहे। एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांची तक्रार केली नेहमीप्रमाणे की ते आमची कोंडी करतायत, ते आम्हाला काम करू देत नाहीत, ते आम्हाला अडचणीत आणतायत, आमच्या आमदारांच्या चौकशा लावल्यात, अशा प्रकारच्या तक्रारीचा सूर होता। आणि त्यानंतर त्यांनी स्वतःच एक ऑफर अशी ठेवली की आता परत महाराष्ट्रात जी एकजूट झाली आहे मराठी माणसांची ती अधिकाधिक भक्कम होईल आणि त्याचा त्रास आम्हाला होईल। काही करून ही एकजूट जी होते त्याच्यामध्ये आपल्याला लक्ष घालावं लागेल तुम्हाला, आणि हे मराठी माणसाची एकजूट कशी तोडता येईल ती तुटली नाही तर राजकीय दृष्ट्या आपल्याला फार मोठं नुकसान होईल, याच्यावर दोघांनी चर्चा केली।